श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। संस्थाननं तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी चेन्नईतून वेल्वेटच्या कापडाची खास छत्री तयार करून घेतलेली आहे। या छत्रीचं वैशिष्ट्य जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 4 दिवसांवरती आलाय आणि मंदिरामध्ये सगळी लगबग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान सोहळा सुरू असताना त्या पालखीवरती एक छत्री असते आणि ही छत्री जी आहे ती नवी आता यावर्षी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या छत्रीविषयी माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। महाराज, काय सांगाल, नेमकं काय वैशिष्ट्य आहे याचं आणि या कुठून आणलेलं? रामकृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यावर्षी आम्हाला एक नाही तो 2 छत्री सगून मिळाली। एक चेन्नईवरून आली आणि एक मुंबईच्या व्यक्तीने या सप्रेमेट दिली। या छत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावरती शंख आहे, हनुमंत्र आहेत, गरुड आहेत आणि विष्णूचं चिन्ह दिलेलं आहे, अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे। आणि या छत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे या छत्रीवरती विष्णूंचे सगळे जे चिन्ह आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।